मामी आवरलंस का नाही? अगं पावडर घेतलेली कुठे ठेवलीस? अगं खिडकीत आहे. कुठल्या खिडकीत? इथं कुठं बी दिसत नाही. अगं सिलाई मशीन जवळची खिडकी आहे ना, तिथं आहे. हा हा गावली ग. अगं किती वेळ, आवर की ग लवकर. हे काय एवढी चांगली साडी नेसलीस, जरा मेकअप बिकअप करायचं नाही वय? त्याला काय होते, असू दे. लग्नाला जायचे ना, जरा पावडर बिवडर तरी लाव. चल. अगं मामी, लाव. अगं मामी राहू दे, मी अशी बी सुंदर दिसते. ही बघ, दिसती नव? काय दिसती नव? थांब. नथ घाल. हायचीच हाय बघ तुझ्या. वंससनी लय भारी दिसायची. वंस, बघितलं का पोरगी कसली भारी दिसतीया? तुम्ही पण लय भारीच होता म्हणा, पण पोरगी तुमच्यापेक्षा बी उजवी हाय. आज तुम्ही असता तर लेकीकडे बघून हरकून पाणी झालं असतं. खरंच तुम्ही पाहिजे होता. हे काय केलं देवानं? हाय विना पोरगी. मामी, अगं तू माझी आईच आहेस, तर असं काय बी मनात आणू नकस. आणि मला सांग, कृष्णावर देवकीपेक्षा जास्त यशोदेचंच प्रेम होतं का नाही? आणि तुम्हाला असं बघून लई खुश झालीस ना? लई खुश आहे मी आज, लई खुश आहे. अक्षर आणि दिसते माझी पोरगी. एशी होऊन लई मोठी हो. अगं ते एसी नसते, सीए असते, सीए. ते सीए का बीए मला काय कळतंय, पण मोठी हो म्हणजे झालं. म्हणजे तुला बी चांगला शिकलेला पोरगा बघता येईल. भया मामी, आता माझ्या लग्नाचं राहू दे, तिकडे मिंटीच्या लग्नाला लई उशीर होते. निघूयात का आपण? होय होय, हा चल. जाताना मंडईतनं जाऊ. तुझ्या त्या दोस्तानं दुकानं काही घोळ नाही ना घातला ते बघू. मामी मुंजाय ते असताना टेन्शन नाही घ्यायचं. चला. मन करा गंभीर, घेऊन जा कोथिंबीर. बोला काय पाहिजे? भाजी भाजी ताजी ताजी. इथं लिप बॉम्ब, लिपस्टिक, इनी फणी, मेहंदी तसलं काय मिळत नाही. तर मी तू कांदा बटाटा टमाटो जो चवीने खाणार तोच घेणार. बोला. हे ब्रेकला तुझ्या गाडीला. अयो कृष्णे, तू आहे वय? कधी ठरलं? अरे काय पद्धत आहे वय? तुझ्या जिगरी दोस्ताला न सांगता उरकते का काय? मामी हे गलत कर दे आपल्या. काल पुरीचा निकाल लागला तर आज तुम्ही जवळ काय लागला वय? अरे मुंजा, मी मिंटीच्या लग्नाला निघाली म्हणून एवढं आवरले. ओ बघते काय बघते तुझ्या तर आता अरे अरे ये मुंजा, अरे ते धुवून खा की. किती वेळा सांगायचं रे तुला? बरं ऐक आता, आम्ही त्या मिंटीच्या लग्नाला जाऊन येतो, त्यावर तू दुकानावर ध्यान दे. आम्ही तांदूळ टाकतो आणि माघारी फिरतो, जेवायला सुद्धा थांबत नाही. आणि ऐक, गिरायकाबर नीट बोलत जा काय. आम्ही येतोच तासाभरात जाऊन. ओ मामी, नाही नाही, तिकडे मला सुरपाटा खेळायचा आहे. समोरची गँग लय खतरनाक आहे. मी जर नाही तिथे गेलो तर डाव व्हायचा नाही. मी नसतो थांबत, मी चाललो. अरे आम्ही तिकडे राहायला चाललोय वैर. थांब की जरा थोडा वेळ, आम्ही येतो की लगेच. तुम्ही नुसतं म्हणताय पण येत नाही लवकर. मी निघतो. हे मुंजा, असं वागणार आहेस का? एवढं बी करू शकत नाहीस तुझ्या कृष्णेसाठी? तू सांगते म्हणून थांबतो, पण एवढ्या पावटीचा? वैर बस आता शांत. ए अशे, एवढी नटून थटून कुठं चालली? तुला वहिनीने बोलावलंय तिथं, त्यांना आज पण लय स्वयंपाक या. उरकून पांगल्यावर चल. आम्ही चाललोय लग्नाला आणि तुम्ही पाठवा आम्हाला स्वयंपाकाला. म्हणजे एवढं सजून धजून आम्ही काय पत्रानं घाम पुसत बसायचं वय? काय पण करताय तुम्ही. तू म्हणती ते बरोबर आहे, पण त्यांनी निरोप दिलाय म्हणजे नाही म्हणून सांगू का?
कसं केलं तरी ती आपली मालक आहे ती आणि त्यांच्या जेव्हा आपलं घर चालतं या. त्यामुळे काय जर झालं ना आपल्याला हातातली कामं टाकून तिकडे गेलं पाहिजे. लगीन काय आता काय लगेच तुम्ही माघारी जाऊन येतोवरती गाव देव करून येते अजून मस्त टायमिंग आहे लग्नाला. म्हणजे तिथे काय फक्त तांदूळ टाकायला जायचं काय करा दारा ना ग. तुम्ही ना नुसतं गाडवाला तापेनं जोगच बोलताय. आता तूच सांग कृष्ण हिला समजून सारखी मला पाण्यात बघती. ऐक की मामे जाऊया ना. मामा एवढं म्हणतोय म्हणजे खरंच अडचण असेल. अशा यायला नग नग म्हणायला. आपण एक काम करूया दोघी मिळून जाऊया म्हणजे चढदिशी काम करून पडदिशी निघू. तू ना ग येऊस ती मिंटू तुला लई बोलल परत. तुला उशिरा येऊन जमायचं नाही. अगं मामे काळजी नका करूस. बाकीच्या मैत्रिणी आहेत की तिकडे बघायला. चला तुम्हाला बांगल्यावर सोडतो मी कारखान्यावर जातो. ओ भाजी काय भाजी ताजी ताजी चला चला भाजी भाजी. तिकडं मिंटीचं लग्न व्हायला लागले तिच्यावर माझं लग्न न झालं मी जगून काय करू. ए पप्प्या खाली की आपण बघू की काय होतंय का. मी उडी मारणार आहे बरं का मी जीव देणार आहे. पप्प्या खाली पप्प्या खाली असं काय करू पप्प्या खाली असं काय करू पप्प्या खाली ए पप्प्या अरे काय करतोय स्वर. माझा लय जीव होता लागा तिच्यावर. मला दोस्त पण नको कुणीच नको. मग आता ठीक आहे मग मर. तुम्ही माझ्या घरला कोणतरी फोन करून सांगा तुमचा पोरगा मेलाय म्हणून. खाली ये, खाली ये. खाली ये. नाही नाही हे पप्पा आता कुणाचं ऐकणार नाही. मी उडी टाकत असतो मी कुणाचं ऐकणार नाही. आता टाकू का उडी. हे बघ टाकणार उडी मी. टाकू का टाकू. मार मार की. अरे मरायचंय ना तुला मरायचंय तुला. अरे हा जीवन काय असतं कळतं का तुला. अरे जीवन काय असतं कळतं का. मी नाही मरत बाबा. तूच मारतील मला. सगळं अंग शेकाटलेलं का कुठं कुठं हाणलंय तू. अरे एवढ्या वेळ झालं ती माणसं सांगते ती काय येडी झाली ती वय. अयो मी लागा पिरमाच्या करंट मध्ये उतरला का. उतरला का मग करंट. तू तर सगळ्या फ्युजात उडवून टाकल्यात माझ्या. हलक्यात कामच नसतंय आपलं. चला नानावर का लवकर. पट 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 पाय हा उचला जरा. ए बाकीची पोरं कुठे गेले रे. घेते पिशवी लवकर. हे हमारा माल भरू नका. ती पोतं फाट. अर्धा आता काय झालं. केमिकलची पावडर आहे ती. नाही दादा केमिकल वापरत नाही आपण. अरे आपली हळद आहे ती. आपली हळद आहे. हा अय गोडाऊन मधली मुठभर हळद घेऊन ये. आता तूच सांग ही भाऊसाहेब विदा त्यांच्या कारखान्यातली हळद आहे का. अर्धा आता आपल्याच कारखान्यातली हळद आहे. दुसरी हळद येऊ दे मग कळेल तुला. बघ घेते हळद. वास बघ. अरे रंग बघ. घट्ट किती आहेत ती बघ. जमीन आसमानचा फरक आहे दोन्ही मध्ये. तुला अजून विश्वास नाही बसत. अर्धा आता खरंच. ए 2 ग्लास घेऊन ये पटकन. अर्धा आता खरंच आपल्याच कारखान्यातली हळद आहे. आपली हळद नाही. ए आण लवकर. हळद टाकते. ही जी तरंगती ती विधात्यांची हळद आहे आणि ही जी रंग सोडती ती केमिकलची हळद आहे. अय उतरा ती पोती आणि ही हळद असलेली पोती भरा. ऋतिक लोक कसं खाल्ल्याला मिठाला जागतात तसं आपण हळदीला जागलं पाहिजे. अरे खंडरायाचा भंडारा येतो त्याच्याशी गद्दारी नाही करायची. अरे या हळदी सोबत भाऊसाहेबांचं नाव लागतं आणि ते नाव टिकवायचं. मी दुसरं काय बी सहन करीन पण त्यांच्या नावाला डाग लागलेला मला चालायचा नाही. त्या सोपानला सांगितलंय बायकोला मदतीला घेऊन ये पण त्याचा अजून पत्ता नाही. का गेला ह्यांच्या सोबत आणि तिथंच रमलाय काय माहिती. घरातलं सगळं मीच करायचं आणि हे बसलेच सगळ्या गावाची लग्न लावत. आज अमक्याचं उद्या तमक्याचं.
पोरगा एवढा हातातोंडाशी आलाय त्याचं राहू देत म्हणाव आणि समध्या गावाची लग्न जुळवत बसा म्हणाव. यांना समध्या गावाचं पडलंय. गुली 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 समध्यासनी हेच सांगती, पर गुलीचं कोण ऐकतंय तवा? गुली पडली आश्रित. गुले आता तूच म्हणतीस नव का भाऊसाहेबांचं राज्य हुमऱ्याच्या बाहेर आणि हुमऱ्याच्या आत तुझं राज्य. पण त्याचं हित काय आता? अगं मग दाव की तुझं राज्य घरात हाय ती, आणि तूच बघ रायासाठी पोरगी. भाऊसाहेब आलं तर ठीक, नाहीतर आज आपण जी पोरगी बघाय जाणार आहे त्याचा बी निर्णय तूच घेऊन टाक. या दोघी बहिणीचं सारखं कुच कुच चाललेलं असतं. पोरगी बघण्यापासून ती लगीन ठरवण्यापासून समदे निर्णय तूच घे. मीच घेणार आहे. मम्मी मम्मी ऐक ना. काय झालं त्या? अगं हिचं पोरग कवा धरून हिला हाका मारते. हा मला किवणीला ऐकू येतंय, हिचे कानाचे पडदे फाटले होय ग. जा जा बघ त्याला काय पाहिजे ते. ओके ओके बघते. गुली 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 काय पाहिजे रे तुला? प्रत्येक वेळेस फक्त चुका माझ्या दिसतात आणि बोलणी खावी लागते परत. त्यांची कामं करायची आणि आम्ही शिव आम्ही खायच्या. कुठल्या देवाने सांगितलंय करायला? मम्मी जातोय मी. तुझ्या डोळ्यात देखत तुझा पोरगा निघून चालला इथनं. जा. मम्मी पण रायाच्या लग्नाला तेवढं माघारी घे. हा हो येतो. तुम्ही बसा लग्न लावत. जातो मी. काय ठेवलं मम्मी मध्ये? अगं लागलं की काय? खाती म्हणजे जरा अक्कल तरी येईल. नुसतं शिकून काय उपयोग नसतोय. इकडे ध्यान दे जरा. अगं मम्मी 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 तुझा बा गेला तवापासून आपण ह्या घरात राहतोय. ती काय ही घर असं सोडून जायचं म्हणून मी? अरे ह्या घराच्या लाद्या पुसल्या ती मी, आणि आता ही घर धुवून घ्यायची येळ आली आणि तू निघून जायच्या बाता करतोयस मी. हे बघ मला बी आश्रिताचं जीवन नाही जगायचं, म्हणून ही घर आपल्याच ताब्यात घ्यायचा प्लॅन केलाय ह्या गुलीनी. गुली 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 गुली. आता फक्त आपल्या मर्जीतली पोरगी ह्या घरात राहायची बायको म्हणून आणायची, म्हणजे मग ती समजा आपलंच ऐकल. तिला बरोबर आपल्या टप्प्यात करून घ्यायची आणि आपल्याला जी करायचंय तीच करायचं. आणि मग घरातली सत्ता माझ्याकडं आणि कारखान्यातली तुझ्याकडं. मम्मी एक नंबर प्लॅन आहे तुझा. आत्ता समध्यासनी दावून देती ही गुली काय चीज आहे ती. माझ्या परवानगीशिवाय दुसऱ्या कुठल्याच पोरीला ह्या घराचा हुमरा बी वळडू द्यायची नाही ही गुली. तू कशाला बी हात लावू नगस. तू बस, मी पटापट काम उरकते लगेच निघूयात आपण. मी काय बसायला आली वे? पटदिशी काम करूयात लगेच निघूयात. किस्ताई आहे इथं. किस्ती कामं पडल्या ती. अजून स्वयंपाक करायचा आहे, भांडी घासायची आहे, ती फरशी पुसायची आहे, धुणं धुयाचं आहे. एवढा पसारा पडलाय ते आवरून ठेवायचा आहे. आणि हे काय ग? तुम्ही कामाला आलाय का लग्नाला? लग्नालाच चाललो होतो, कामासाठी तर यावं लागलं. आवरून जाणार आहे लगेच. नवरी परास ही जास्ती नटली की. खोट दागिनं घालून राणी होया जाऊ नगस. वाघाचं कातड पांघरलं म्हणून गाडा वाघ होत नाही. कुठे गाडव? कुठे गाडव? आवो गाडव नाही, कृष्णा किस्ती भारी दिसत्या. कृष्णा किस्ती भारी दिसत्या. मला नको खारी पिरी. खारी नव, भारी भारी. कृष्णा किस्ती भारी दिसत्या. वाईस जरा मोठ्याने बोल की. आव
चांगलीच दिसतीये. ऐकू येत नाही म्हणून बोलती. ए गोले इकडे. मला कारणाने कमी ऐकू येत, पण डोळे माझे साबूत आहे. कृष्णा लईच गोडच आहे आणि आज तर ती लई झाक दिसतीये. किती गोड दिसतीयस ग पोरी तू. मी हाय तो इथं कोणी बी तुला वाईट वंगळ बोललेलं मला चालायचं नाही, सोडायची नाही कोणाला मी. हा अगं तुम्ही पोरं टाळी येताना हातावर तशी दे की. अंगास जमलंय की जमलंय जमलंय. फुयजी एवढं तयार होऊन कुठे निघालाय लग्नाला? एवढं तयार होऊन कुठे निघालाय लग्नाला? नाही ग बाई नाही, आज रायाला पोरगी बघायला जातो या. आता मी लग्नाच्या मांडवात जाईन ते फक्त माझ्या नातवाच्या रायाच्या. यो बघ कसा वाटतोय फोटो तर सांग. चांगला काढला की फोटो. नीट पाहून घे आणि मला सांग कशी आहे ती. छान आहे. छान हाय, भारी हाय का मस्त हाय? आय तुला आवडली ना मग संपला इशे. मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? अरे मला आवडून काय उपयोग आहे? लगीन काय मला करायचंय का? अगं लगीन मलाच करायचं आहे, पण तू म्हणशील त्या पुरीशी. तू एकदा फायनल केलं की माझ्याकडे बी फायनल. मला तर एकदम पसंत आहे बघ पोरगी. मग माझ्याकडे बी फायनल. मग घेऊया का सुपारी फोडून? अख्ख्या गावात कुणाचं झालं नाही असं लगीन तुझं मला करायचंय. जाई नका किती पैका जाईल तो जाईल, पण तुझं लगीन धूम धडाक्यात झालं पाहिजे. नुसतं आपल्याला पसंत असून काय उपयोग? त्यांनी बी आपल्याला पसंत केलं पाहिजे. तुला पसंत न करायचा घास आहे का कुणाचा? अशी कोण लागून गेलीये तुला नाकारणारी? माझा लिओक हिरोवाणी आहे. आताच्या पोरींच्या लय अपेक्षा आहेत. अरे वाढू दे किती बी अपेक्षा असतील त्या. माझा लिओक काही कमी आहे का? तुला कोण बी पोरगी पसंत करल, तू फक्त हो म्हण. अरे तुझ्या वाणी जावई मिळायला लोकांना भाग्यवान व्हायला पाहिजे. ते असू देत, हे घे तुझ्या आवडीची सायसाखर. आता समद गोड होऊ दे बघ. काय बघतोयस? पाणी 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 प्यायला. पाणी प्यायला आलेलो. पाणी. तू काय करतेस इथं? मामीला मदत करायला आली. दात काढा काय झालं? तू मदत करणार आहेस? तुम्ही मोठ्या शिकलेल्या मॅडम, तुम्हाला चहा बी जमणार नाही. वय खरंय, एकदम मनातलं बोललाच बघ. मदत करशील? तुला तरी येतच असेल ना? मी मोकळा आहे वय, कर नाही तर बस की. राया अरे प्लीज किर मला मदत कर ना. गुली मावशीनं चहा पाहिजे, मला चहा नाही बनवता येत. तू तरी एकदम फर्स्ट क्लास चहा बनवत असशील ना, हे की नाही? मी ऐकलंय तू समध्यांची मदत करतोस. माझी बी मदत कर की, मला शिकव ना चहा कसा बनवतात ते. चल तुला दावतो कसा चहा करायचा ते. पहिला गॅस पेटवायचा असतो, मग
त्यात पाणी टाकायचं. सर बाजूला सर बाजूला. किती माणसासनी चहा बनवायचंय ते कपाने मोजून टाकायचं. किती बनवायचंय? 2. हा. मग साखर टाकायची. मग चहा पावडर ती बी नीट चमच्यानं मोजून. हा. आणि मग दूध टाकायचं. तुझ्यामुळे झालं ही. काय संबंध? तुला चहा बनवता येत नाही सांग की. ये तुम्हाला चहा तुझ्याकडे हाय वय मी. माझ्याकडे असू पण शकत नाही. लय मोठी सुगरण लागून गेलीस वय. हा हायच मग. काय म्हणणं आहे तुझं? तोंड बघ जा आरशात. हे तुझ्या असल्या वागण्यानं ना तुला चटका बसलाय. जा जाऊन पाण्याखाली धर नाही तर बर्फ लाव आणि मला चहा करू दे. सरक पडदिशी. राया काय चाललंय रही? आवरतंय का नाही? होय होय. हे काय झालंय? आणि काय गे तुला काय कळतं का नाही? इथे एवढी कामं पडली ती तू खेळत बसलीस. उरक की जरा पटापटा. का शिकलीस म्हणून काम बी उरकायचं कळ ना. पोरीला बोलायचं काही काम नाही. ती तर काम करायला नाही आली. लय झटका येतोय ग तुला. करू दे की वाईच काम. एवढ्या ना काय झिजती हवी? होय झिजते आमची पोरगी. आम्ही नाही तिला काम सांगत. बरं आम्हाला लग्नाला जायचं आहे. एवढे काम झालं की जाऊ काय? अजून धुणं धुयाचं आहे. भांड्याचा योट पडलाय ती घासायची आहे. ती निघाल्या लग्नाला. तू कशाला काय करतेस? मी हाय ना इथं. मी बघून घेईन काय करायचं आणि काय नाही ते. तू हे असलं काय बी अजिबात करायचं नाहीस. अगं काय बोलतेस? आतापासूनच हिला साहेबीन असल्यागत वागवतेस. उद्या सासरी जाऊन काय करणार आहे का नाही? का तिथं कोण बघणार आहे? तवा ही पहिली आली का तिसरी? ते काय बी होऊ द्या. मला घेणं देणं नाही. पण मी माझ्या पोरीचं लगीन अशाच घरामध्ये करणार जिथं तिच्या शिक्षणाची किंमत असेल. शिकलेल्या पोरी सासरी जाऊन डोसक्यावर मिरच वाटते ती. त्यात तुमचं हातावलं पोट. आया प्याचं वांद. शिकून नाही तरी चुली मोहरत जायचं आहे. मग कशाला शिकवायची एवढी पोरीला? तुझी पुढची पोरगी आहे तवा फाजील लाड करून ठेवलायस. आमची पोरगी शिकू देत नाही तर काय बी करू द्यात. तुम्हाला काय करायचंय? पैसा आमचं जाणार आहे. ती हाय आमचं खाया प्यायचं वांद. पण म्हणून आम्ही कोणाच्या दारात जाऊन मागून खात नाही. जे हाय ते आमचं कष्टाचं हाय. तेव्हा आम्ही तिचं लाड करू द्यात नाही तर डोसक्यावर घेऊन नाचवू द्यात. तुमचा काय संबंध आहे बोलायचा? संबंध? तुला लवकरच कळेल काय संबंध आहे ती. मीच दाखवून देईन. तो बी असा तसा नाही. थेट संबंध कळेल तुला. मग पायाशी लोळशील. पण माफी नाही मिळायची. आम्ही फक्त देवाच्या पायावर डोकं टेकवतो. कुणाच्या बी पायावर जाऊन लोळायला काही रस्त्यावर पडलो नाही. भाऊसाहेबांचा मान आणि रंजनवेनींच्या पिरमसाठी आम्ही इथे येतो. या मामी अगं राहू दे ना. कशाला ताणतीस? बाकी बाई अशे लई महागात पडेल तुला ही. जीभ लई चुरचुर करती ग तुझी. तुला ज्या गोष्टीचा एवढा अभिमान आहे का नाही तो अभिमानच एक दिवस गुली असा पायाखाली चिरडल. तू बघच.